दिवंगत अंकुश लांडगे यांच्यानंतर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत पिंपरी चिंचवड शहर भाजपचा चेहरा बनलेले एकनाथ पवार सध्या प्रचंड अस्वस्थ आहेत। 30 वर्ष शहराच्या राजकारणात जिथे भाजपचे फक्त 3-4 नगरसेवक होते, ती संख्या 77 करण्यात सिंहाचा वाटा असलेले पवार यांची त्यांच्याच पक्षात प्रचंड घालमेल सुरू आहे। भाजपमध्ये पक्षाचे शहराध्यक्ष 2014 मध्ये भोसरी विधानसभेसाठी पक्षाची अधिकृत उमेदवारी आणि 2017 मध्ये महापालिकेत सत्ता येताच सलग 5 वर्ष पक्षनेते राहिलेले पवार यांचा अनुभव दांडगा आहे। प्रदेश भाजप कार्यकारिणीतही त्यांनी महत्त्वाच्या पदांवर काम केले, पण आज ते भाजपवर खूपच नाराज आहेत। पक्षातील खोगीर भरतीवर ते पोटतिडकीने जाहीरपणे बोलतात। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निस्सीम भक्त आणि देवेंद्र फडणवीस यांचे चाहते राहिलेले पवार यांच्या मनात वेगळाच विचार सुरू आहे। उभे आयुष्य पक्षासाठी आम्ही खर्च केले, पण मागून आलेल्यांना राज्यसभेत खासदारकी मिळाली, विधान परिषदेत आमदारकी दिली, आणखी किती काळ दम धरायचा असा पवार यांचा रोकडा सवाल आहे। यावेळी कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढवायचीच असा दृढ निश्चय त्यांनी केलाय। इतकेच नाही तर गेली 4 वर्ष मतदारसंघात फिरून गावनगाव पिंजून काढला आणि हजारो कार्यकर्त्यांची मोट बांधली, मोर्चे बांधणीही पूर्ण केली। पवार यांच्या दौऱ्याच्या 2-3 फेऱ्या झाल्यात। त्यांच्या जंगी स्वागताचे व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहेत। इतकेच नाही तर पवार यांच्या नेतृत्वात एक गीत सुद्धा खूप पॉप्युलर झाले। सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करून बहुसंख्य मतदारांपर्यंत ते पोहोचलेत। एक तगडा उमेदवार म्हणून पवार यांच्याकडे पाहिले जाते। शिंदे गटाची शिवसेना असो वा अजितदादांची राष्ट्रवादी, आपण रिंगणात असणारच असे त्यांनी स्वतःच ठरवून टाकल्याने महाआघाडी करणाऱ्या भाजपचे टेन्शन वाढले। महापालिकेत सत्ता असताना सलग 5 वर्ष भाजपची सूत्रे पवार यांच्याच हातात होती। ते सत्ताधारी पक्ष नेता होते, पण त्यांची शेंडी भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्याच हातात होती। परिणामी मनसोक्त काम करता आलेले नाही असे पवार पीसीबीच्या मुलाखतीत सांगतात। आता मी मोकळा आहे असेही ते बोलतात। वयाची 30 वर्ष कर्मभूमी असलेल्या पिंपरी चिंचवड शहरासाठी दिली, आता उर्वरित काळ जन्मभूमी नांदेड जिल्ह्यातील लोहा कंधार विधानसभा मतदारसंघात देण्याचा त्यांचा संकल्प आहे। गेली 4-4.5 वर्ष ते या तालुक्यातील गावातून पायपीट करतात। भाजपचे तिथे कार्यक्षेत्र नाही, पण पवार यांनी गावोगावी फिरून तिथल्या समस्यांना भिडून वैयक्तिक पातळीवर संघटन केले। स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली, पण आजही पाण्यासाठी मैलोन मैल पायपीट करावी लागते। एकही धड रस्ता नाही, गाव वस्तीवरचे रस्ते खड्डेमय आहेत, तर कुठे कुठे गुडघाभर चिखलातून चालावे लागते। बेरोजगारी, पाणी तसेच शेतीच्या समस्यांनी लोक त्रस्त आहेत। शेतात काही पिकत नसल्याने शेतकरी आत्महत्या करतात, मात्र सरकार दुर्लक्ष करतं। असे अनेक प्रश्नांचा एकनाथ पवार यांनी बारकाईने अभ्यास केला। गावोगावी बैठका, सभा घेतल्या। ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी शेकापचे नेते केशवराव धोंडगे यांचा हा मतदारसंघ आजही प्रचंड दुर्लक्षित, दुष्काळी आहे। लोकांचा त्यांच्या बैठका, सभा, रॅलीला मिळणारा प्रतिसाद सुद्धा खूप बोलका आहे। आता याच भागातून विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याचा पवार यांचा मनसुबा आहे। भाजपचे कार्यक्षेत्र नसल्याने पवार यांनी स्वसामर्थ्यावर मतदारसंघाची बांधणी केली। आता पवार यांच्या ताकदीमुळे तिथे महाआघाडीत म्हणजे इंडियातून कोणाचे नाव पुढे येते त्याकडे लक्ष आहे। भाजपकडून खरे तर पवार यांनाच उमेदवारी मिळायला पाहिजे, पण तिथे कमळावर मते मिळणार नाहीत, कारण परंपरा काँग्रेसची आणि नंतर शिवसेनेची आहे। मुळात नांदेड जिल्हा हा माजी मुख्यमंत्री आणि देशाचे गृह, वित्त, संरक्षण मंत्री पदावर हुकूमत गाजवलेल्या शंकरराव चव्हाण यांचा जिल्हा। त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांची इथे चालते।
राज्यात काँग्रेस सर्वत्र पराभूत झाली तरी नांदेडमध्ये जिंकतेच असा अनुभव आहे. आता त्या वातावरणात एकनाथ पवार स्वतःचे नशीब आजमावणार आहेत. लोहा कंधार विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकद आहे. जो काही मतदार आहे तो सुद्धा शंकरराव चव्हाण यांच्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारा आहे. तिथे भाजपची कुसळही उगवत नाही अशी ही भूमी. आता एकनाथराव पवार हे याच मातीत मशागत करून मतांची पेरणी करत आहेत. यावेळी काही झाले तरी आमदार व्हायचेच असा वज्र निर्धार पवार यांनी केलाय. पिंपरी चिंचवड भाजपसाठी एकनाथ पवार ही मोठी जमेची बाजू होती. आता आगामी काळात ते पक्षात राहणार की नाही याबाबत संभ्रम असल्याने नेते कार्यकर्ते सुद्धा टेन्शनमध्ये आलेत. पुढच्या महिन्यात पवार हे आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.